अमरावती विधान परिषद निवडणुकीदरम्यान नव्या वादाची भर पडली आहे। अपक्ष उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर नेते विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाजोरिया पितापुत्र आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात वाद झाला। या प्रकरणी बाजोरिया पितापुत्रांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला। या निर्णयानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। माहितीनुसार उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर विप्लव बाजोरिया आणि त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांनी वाद घातला। हा वाद शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचला। दोघांनीही शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत कार्यालयात गोंधळ घातल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आलाय। या घटनेनंतर प्रशासनानं तातडीनं कारवाई करत बाजोरिया पितापुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान वादाचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय। या घटनेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अशी पब्लिक सोबत नाव काय अशी पब्लिक सोबत सार काढून द्या ना आम्हाला अशी हक्क मागणार तुझ्यावर हक्क मागणार तुझ्यावर बंगल्यावर कसं जाणार तुम्ही पण जिल्हाधिकाऱ्यावर हक्क मागणार आहे बरोबर नाही अरे काय तुम्ही अगोदर सांगून दिला होता ऑर्डर 11 वाजता तुमच्या फार्ममध्ये गडबड करताय लेखी देऊन द्या नाही लेखी दिला होता तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या फार्ममध्ये गडबड करतो आम्ही लेखीन देऊ द्या ना नाही देणार लेखी देऊन द्या की नाही तर काय ना मला कॉपी पेस्ट करायला जेवढा वेळ लागतो सांगू शकत आता आरामाने बोलू तुम्ही आरामाने बोलू एक मिनिट आता आरामाने बोलू आता मला नाही आता मी सांगतो एक मिनिट